नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहिलं की जेव्हा कुवलयापीडाला आणि त्या मल्लांना मारलं बलराम आणि श्रीकृष्णाने, त्यानंतर त्यांना बघून त्या पौरस स्त्रिया ज्या तिथे होत्या त्या त्याची स्तुती करत होत्या. श्रीकृष्णाकडे पाहून त्याचे हात कसे दिसत आहेत, तो कसा दिसतोय, असं त्या एकमेकींशी बोलत होत्या. एक दुसरी पौर स्त्री म्हणाली, अगं, हा निलांबर धारण केलेला आणि दुधासारखा किंवा चंद्रासारखा किंवा कमलनालासारखा जोचा शुभ्र वर्ण आहे, अशा बलरामाला तू येताना पाहत नाहीस का? तर तिसरी म्हणते, अगं सख्यांनो, या आखाड्यामध्ये चक्कर मारून त्यांनी चाणूर आणि मुष्टिकाला जसं काही खेळच खेळतायत तशा प्रकारे बलराम आणि कृष्णाने कसं काय हसत हसत त्यांनी मारलं, तर त्यांचं हसणं तू बघितलंस का? तुम्ही पाहिलंत का? तर चौथी स्त्री म्हणते, हाय अगं सख्यांनो, पहा तर, चाणूराशी लढण्यासाठी हा हरी पुढे येत आहे. तर यांना इथून सोडवणारं मोठी माणसं वगैरे इथे कोणी नाही आहेत का? हा अगदी आत्ता यौवनात प्रवेश करणारा सुकुमार शरीर असणारा, श्याम शरीर असणारा श्रीकृष्ण कुठे, आणि वज्राच्यासारखा कठोर शरीरवाला हा महान असुर कुठे? हे दोन्ही नवयुवक तर ते सुकुमार शरीराचे आहेत, आणि त्यांचे प्रतिपक्षी जे आहेत ते चाणूर वगैरे दैत्य हे मल्ल आणि अत्यंत दारुण, म्हणजे खूप कठोर आणि क्रूर आहेत. मल्लयुद्धाच्या परीक्षकांनासुद्धा हा अन्याय दिसत नाही का, की जे मध्यस्थ होऊन या बालकांना आणि बलवान मल्लांना एकमेकांशी युद्ध करू देणार नाहीत, मग परीक्षकगणसुद्धा कसे काय गप्प बसलेत, असं त्या स्त्रिया एकमेकींशी बोलत होत्या. मग पराशर ऋषी पुढे सांगतात, नगरातल्या स्त्रियांना अशा प्रकारे वार्तालाप करत असताना श्रीकृष्णाने पाहिलं, आणि त्यांनी काय केलं, आपली कंबर कसली, म्हणजे ते शेला असतो तो बांधला कमरेला, आणि संपूर्ण दर्शक पाहत असताना पृथ्वीला कंपायमान करत, म्हणजे इतक्या जोराने त्यांनी रंगभूमीमध्ये, म्हणजे त्या आखाड्यामध्ये उडी मारली. बलभद्राने सुद्धा बलरामाने आपले भुजदंड ठोकले, म्हणजे दंड ठोकत मनोहर भावाने तो उड्या मारत लागला. अशा वेळेला त्यांच्या पायाच्या प्रहाराने पृथ्वी तुटली नाही, तिला फट पडली नाही, हेच मोठं आश्चर्य आहे. त्यानंतर अमित विक्रम करणारा श्रीकृष्ण चाणूराच्या बरोबर आणि द्वंद्वयुद्ध कुशल राक्षस मुष्टिक ह्याचं बलरामाच्या बरोबर युद्ध सुरू झालं. कृष्णाने चाणूराच्या बरोबर म्हणजे एकमेकाला भिडत, खाली पाडत, उड्या मारत, एकमेकांच्यामध्ये घुसून आणि वज्रासमार आपली कुक्षीमध्ये ते कोपर मारून, पायांनी मारून, असं एकमेकांना खूप त्यांनी एकमेकांवरती हल्ला करायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली, कुस्तीचे डाव खेळायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठं युद्ध होऊ लागलं. अशा प्रकारे तो जो समाज उत्सव चालू होता त्याच्यामध्ये केवळ बल आणि प्राणशक्तीने संपन्न होणारा ते अतिभयंकर आणि दारुण आणि शस्त्रहीन असं युद्ध त्यांच्यामध्ये झालं. चाणूर जसं जसं भगवंताला भिडत होता तसं तसं त्याची प्राणशक्ती थोडी थोडी करून हळूहळू क्षीण होत गेली. जगन्मय भगवान कृष्णसुद्धा श्रम आणि राग यांनी आपल्या पुष्पमय शिरभूषणाला त्या ठिकाणी लावलेलं केशर जे त्या चाणूराच्या हल्ल्यामुळे निघत होतं, तर अशा चाणूराला त्यांनी लीलापूर्वक तो त्याच्याशी लढा लागला. त्यावेळेला चाणूराच्या बलाचा क्षय आणि कृष्णाचं बळ जास्त होतं असं पाहिलं कंसाने, आणि मग त्यांनी जोरात ओरडून ते तुताऱ्या वगैरे जे बाजे होते, वाजत होती वाद्य, त्यांना बंद करायला आज्ञा दिली. त्या आखाड्यामध्ये, मैदानामध्ये मृदंग आणि तुतारे वगैरे जे बंद झाले,
तेव्हा आकाशामध्ये अनेक दिव्य तुताऱ्या एकदम वाजायला लागल्या आणि देवगण अत्यंत हर्षित झाले आणि अगदी अलक्षित भावाने ते असं म्हणायला लागले, हे गोविंद, आपला जय जयकार असो. हे केशव, आपण लवकरच ह्या शीघ्रच आपण ह्या चाणूराला, ह्या राक्षसाला मारून टाका. मग भगवान मधुसूदनसुद्धा पुष्कळ वेळ चाणुराच्या बरोबर असा खेळ खेळत राहिला, म्हणजे डाव टाकत राहिला कुस्तीचे. आणि मग त्याचा वध करण्यासाठी त्या हेतूने त्यांनी काय केलं, त्याला उठवून गोल 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 फिरवलं. शत्रुविजयी कृष्णाने त्या दैत्यमल्लाला अनेक वेळा, शेकडो वेळा आकाशामध्ये असं गोल गोल फिरवलं आणि तो निर्जीव झाल्यावर त्याला पृथ्वीवरती पाडून टाकलं. भगवंताने पृथ्वीवरती त्याला आपटल्यानंतर चाणूराच्या शरीराचे शेकडो तुकडे झाले आणि त्यावेळेला त्याच्या रक्तस्रावाने पृथ्वीला अगदी ओलं चिखलयुक्त असं करून टाकलं. इकडे ज्या प्रकारे भगवान कृष्ण चाणूराशी लढत होता, त्याचप्रकारे महाबली बलरामसुद्धा त्या दैत्यमल्ल मुष्टिकाला भिडत होता आणि त्याच्याशी लढाई करत होता. बलरामाने काय केलं, त्याच्या मस्तकावर असं ठोसे मारले त्यांनी वक्षस्थलाने आणि आपल्या गुडघ्याने, आणि ज्याचं आयुष्य संपलं आहे अशा त्या दैत्याला त्यांनी पृथ्वीवरती आपटून मारून टाकलं. म्हणजे त्याला असं जोरात दाबलं. मग कृष्णचंद्राने महाबली मल्लराज शलाला डाव्या हाताने गोल गोल फिरवलं आणि पृथ्वीवरती आपटलं. मल्लश्रेष्ठ चाणूर आणि मुष्टिक तर आता मेले. मग मल्लराज शलसुद्धा मारला गेला आणि मग बाकीचे जे मल्ल तिथे जमले होते या मुलांशी युद्ध करायला, ते पळूनच गेले. तेव्हा कृष्ण आणि संकर्षण त्यांनी आपल्या सारख्या तिथे जे गोप बालक आले होते त्यांना ओढून घेतलं त्या मैदानात, आखाड्यामध्ये, आणि मग ते रंगभूमीवरती इकडून तिकडं उड्या मारायला लागले. रंगभूमी म्हणजे आखाडा, हे आपल्याला माहिती आहे, ते मैदान आहे. मग कंसाला भयंकर क्रोध आला ना, त्याचे डोळे लाल भडक झाले आणि त्यांनी तिथे सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की अरे, ह्या समाजातले जे ग्वालबालक आहेत ते इथं असं विचित्र काहीतरी करतात, तर त्यांना तुम्ही बळाने, म्हणजे जोराने बळ वापरून त्यांना इथून हाकलून द्या. पापी नंदाला लोखंडाच्या साखळीमध्ये बांधा आणि वृद्ध पुरुषांना जे अयोग्य दंड, म्हणजे जो देऊ नये असा दंड द्या, आणि वसुदेवालासुद्धा मारून टाका. माझ्यासमोर कृष्णाच्या बरोबर हे जेवढे गोपबालक इथे उड्या मारत आहेत त्या सगळ्यांना मारून टाका. त्यांचे गायी वगैरे जे काही त्यांनी धन आणलं असेल ते सगळं तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून घ्या. ज्या प्रकारे कंस अशा आज्ञा देत होता त्यावेळेलाच श्री मधुसूदन हसत हसत आणि उड्या मारत पायऱ्या चढत त्या मंचावरती गेला आणि त्याने कंसाला पटकन पकडलं. भगवान कृष्णाने कंसाच्या केसाला धरून त्याला ओढलं, त्याला पृथ्वीवरती आपटलं आणि त्याच्यावरती आपण उडी मारून बसला. त्यावेळेला त्याचा मुकुट त्याच्या डोक्यावरून बाहेर पडला, म्हणजे डोक्यापासून निघून गेला, तो उघडं पडलं डोकं त्याचं. संपूर्ण जगताचा आधार भगवान कृष्ण त्याच्यावरती आपटल्यानंतर उग्रसेनाचा जो मुलगा कंस त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा महाबली कृष्णाने मृत झालेल्या कंसाच्या केसाला पकडलं, जोराने धरलं आणि त्याच्या देहाला त्याने त्या मैदानामध्ये ओढत आणलं. कंसाचा देह खूप जड होता वजनाने, त्यामुळे त्याला जो त्यांनी घसरवत आणलं होतं, ओढत आणलं होतं, तर तेव्हा पाण्यासारख्या महान वेगाने एक तिथं अशी पृथ्वीवरती चीर पडत गेली आणि त्याच्यावरती एक परिघ अशा त्या ठिकाणी बनलं. इथे आपण थांबू. आपण 89व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.